भिवंडीमध्ये 5 किलो गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची झुंबड. कमी पुरवठ्यामुळे निजामपुरात एजन्सीसमोर मोठी गर्दी, तर सिलेंडरचा पुरवठा मर्यादित असल्यानं अनेकांवर रिकाम्या हातानं परत जाण्याची वेळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसांपासून एलपीजी गॅस मिळत नसल्यानं रिक्षाचालक आक्रमक. चिखलठाणा येथील जालना महामार्गावर रास्ता रोको करत रिक्षाचालकांचं आंदोलन. वाशिममध्ये यात्रेकरूंना इंधन टंचाईचा फटका. रामनवमीनिमित्त पोहरादेवी यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरूंना परतीच्या प्रवासासाठी पेट्रोल पंपाच्या आवारातच मुक्काम करण्याची वेळ. जालना जिल्ह्यातील घनसावंगीच्या बोरगाव येथील भाविकांना फटका. दुचाकीला 200 तर चारचाकीला 2000 रुपयांपर्यंतच इंधन देण्याचा निर्णय परभणी प्रशासनाकडून मागे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन पेट्रोल पंपावरती गर्दी वाढल्यानं एका दिवसातच निर्णय मागे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ. रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पोकलेन, जेसीबी सारख्या 100हून अधिक मोठ्या वाहनांमध्ये टँकरनं डिझेल भरण्याचा प्रकार समोर. पेट्रोल पंपावरील गर्दीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मर्यादित इंधन देण्याचे आदेश जारी केले. आखाती युद्धामुळे जळगावमध्ये चहाच्या किमतीतही वाढ. दूध, चहा पावडरसह गॅस सिलेंडरही महागल्यानं व्यावसायिकांकडून चहाच्या दरात वाढ. महागाई वाढल्यामुळे गॅस मिळत नाहीये. सध्या माणसांचेही पगार वाढावे लागलेले आहे. त्याच्यानंतर दूधही वाढलेलं आहे. त्यामुळे आम्ही 20% दरवाढ केलेली आहे. जो चहा 10 रुपयाला मिळाला तो आज 12 रुपयाला मिळतोय. त्याच्यातही कट जो आहे तो 8 रुपयाला मिळायचा तो आता 10 रुपयाला मिळतोय. दिवसाला 4-5 चहा पीत असायचो. आता फक्त सकाळी आणि संध्याकाळी 2च चहा, कारण 12 रुपये झालेत. आता त्यांच्याशी आपल्याला प्रॉब्लेम समजून घ्यावा लागतो की त्यांचे गॅसचे आणि त्याचे सगळे दर वाढल्यामुळे त्यांनाही ते परवडत नाही, पण आपल्यालाही परवडलं पाहिजे आणि आपण आपल्या गरजा कमी करायच्या, बाकी काही नाही. पेट्रोल भरून देण्यासाठी चक्क पाण्याची टाकी आणली आहे. बुलढाणा जिल्ह्यातला हा प्रकार आहे. इंधन टंचाईच्या अफवेमुळे कृत्य. संबंधित व्यक्ती 200 लिटर पाण्याच्या टाकीत डिझेल भरून घेऊन गेल्याचा व्हिडिओ समोर. पेट्रोल पंप चालकावर काय कारवाई होणार याकडे लक्ष. युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत अभूतपूर्व मंदी. चांदीच्या भावातील चढउतारामुळे गुंतवणूकदारांची चांदी खरेदीकडे पाठ, तर व्यावसायिक एलपीजीच्या तुटवड्यामुळे 4 दिवसांपासून चांदीचे दागिने बनवणारे कारखानेही ठप्प. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदींची महत्त्वाची बैठक. सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी चर्चा करणार. राज्यातील सध्याच्या इंधन पुरवठ्यासंदर्भात चर्चा होणार. भविष्यातील उपाययोजनांसंदर्भात बैठकीमध्ये बातचीत होईल अशी माहिती. डॉलर पुढे रुपयाची घसरण कायम. रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर. एका डॉलरसाठी 94 रुपये मोजावे लागणार. युद्ध आणि शेअर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम. दोन दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण. सेन्सेक्स उघडताच 700 अंक, तर निफ्टीमध्ये 200 अंकांनी घसरण. डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरल्याचा परिणाम. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा एक फोटो समोर आलाय. अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूच्या काही मिनिटांआधीचा हा फोटो असल्याची माहिती. खामेनेईंच्या कार्यालयातील कॅमेऱ्यात हा फोटो रेकॉर्ड झालाय. अयातुल्ला खामेनेई यांचा 28 फेब्रुवारीला मृत्यू झालाय. इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरू. हिजबुल्लाचे तळ उद्ध्वस्त. बैरूतमधील अनेक बहुमजली इमारतींवर हल्ला. हिजबुल्ला इमारतीचा वापर करत होता. इस्रायलनं पोस्ट केला हल्ल्याचा व्हिडिओ. इराणचे इस्रायलवरचे हल्ले सुरू. इराणचा इस्रायलवर मोठा बॉम्ब हल्ला. इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्रांची 83वी खेप दागली, तर इराणनं त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांचे आभार मानले. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब वर्षाव सुरूच. इस्रायली लढाऊ विमानांकडून अनेक ठिकाणांना लक्ष्य केलं गेलं. इस्रायली हल्ल्यानंतर तेहरानमध्ये 20 गायब. 10 ते 20 मिनिटं इस्रायली विमानांकडून बॉम्ब वर्षाव सुरू होता. इस्रायलनं एकाच्या बदल्यात 50 पॅलेस्टिनी मारले पाहिजेत. इस्रायलचा माजी गुप्तचर प्रमुखाची ऑडिओ टेप लीक झाली. अहरोन हलिवा या निवृत्त गुप्तचर प्रमुखाची ऑडिओ टेप लीक. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला आणखी 10 दिवसांची मुदत. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली आहे. होर्मुझ खुलं न केल्यास इराणचा ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करणार. ट्रम्प यांचा इशारा.
ट्रम्पचे मुदतवाढी संबंधाचे दावे इराणनं खोडून काढले. ट्रम्प खोटं बोलतायत, आम्ही मुदतवाढ मागितलीच नाही, इराणची माहिती. तर ट्रम्पसोबत आमची कसलीही चर्चा सुरू नाही, इराणचं स्पष्टीकरण. हिजबुल्लाकडून इस्रायली मर्कावा रणगाड्याला लक्ष्य करण्यासाठी पहिल्यांदाच FPV ड्रोनचा वापर. तर इस्रायली सैन्यानं लेबनॉनमध्ये आगेकूच सुरू करताच हिजबुल्लानं इस्रायलवरती 100 रॉकेट्स डागली. इराणी लष्करानं क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय. तर क्षेपणास्त्र डागण्यापूर्वी इराणी सैनिक प्रार्थना करतानाही दिसले. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या किनाऱ्यालगत एक मुलगी झोपाळ्यावर झोका घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. जहाज जळत असताना मुलगी झोका खेळत असल्यानं आश्चर्य व्यक्त. इराणमधल्या अब्बास बंदराचा व्हिडिओ व्हायरल.